टू अ न्यू सेशन ऑफ केसीसी ट्युटोरियल्स. मुलांनो, आज आपण 10वी इंग्लिश मीडियमचा 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर.के. नारायण हा धडा आज शिकणार आहोत. तर बुक रिव्ह्यू म्हणजे काय, तर त्या पुस्तकाची समीक्षा, थोडक्यात वर्णन. कोणतं पुस्तक, तर स्वामी अँड फ्रेंड्स, स्वामी व त्याचे मित्र हे आर.के. नारायण यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. तर या पुस्तकाबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत की या पुस्तकात काय आहे, काय नाहीये. तर ही व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर आपणास एक रिक्वेस्ट आहे, जर आपणास आमच्या चॅनलचे व्हिडिओज आवडत असतील, फायदा होत असेल, तर कृपया लाईक, शेअर आणि कमेंट करा. जर अजूनही आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब सुद्धा जरूर करा. सो लेट स्टार्ट. अ लिटिल बिट अबाउट द बुक, म्हणजे एक थोडक्यात माहिती पुस्तकाबद्दलची. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉइलर. तर मी पुस्तकाबद्दल काही मेन्शन केलं, म्हणजे माहिती दिली, तर ती चुकीच्या पद्धतीने घेतली तर मला स्पॉइलर्स म्हणजे काय, तर त्या पुस्तकात काय घडलंय त्यातला सस्पेन्स नाहीसा करणार असं ठरवू शकतील. सो आय वुड रॅदर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक. म्हणून मी एक ग्लान्स म्हणजे फक्त दृष्टी टाकतो या पुस्तकावर, थोडक्यात माहिती देतो पुस्तकाबद्दलची, विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स. त्यातील कोणताही प्रसंग और प्लॉट्स ऑफ द स्टोरी, कुठलाही प्रसंग मी म्हणजे बुक रिव्ह्यू मध्ये नमूद करत नाही, फक्त एक ओव्हरऑल व्ह्यू देतो, जेणेकरून तुम्हाला पुस्तकातला जो सस्पेन्स आहे, जी मजा आहे, ती घेता येईल. स्वामी इज अ मिस्चिवियस लिटिल किड ऑफ अबाउट 10 years ओल्ड. स्वामी हा एक खोडकर लहान मुलगा आहे 10 वर्षांचा, अँड लिव्हिंग इन द इरा व्हेअर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल. तर ही कथा कोणत्या काळातली, ज्या काळात ब्रिटिशांचं भारतावर राज्य होतं त्या काळातली. Like most of the kid of that age, Swami is a kid who cannot stay at one place. जसे की त्या काळातले सर्वसामान्य जशी सगळी मुलं असायची, तसाच हा स्वामी सुद्धा एक खोडकर आणि कॅन नॉट स्टे ॲट वन प्लेस, म्हणजे एका जागी शांत न बसणारा असा मुलगा आहे. अँड ॲब्सोल्युटली हेट स्कूल, आणि ज्याला शाळेचा खूप राग आहे, तिटकारा आहे. इवन वर्स मॅथमॅटिक्स, आणि त्याबद्दल गणिताचा तर खूपच. स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर, म्हणजे काय, तर शाळा हे त्याचं एक भयान स्वप्न आहे की जे त्याला अजिबात नकोय. एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग ऑफ हिज किड. आणि ही पूर्ण जी कथा आहे, अनफोल्ड्स म्हणजे कोणासमोर उघडत जाती, तर हॅपनिंग इन द किड म्हणजे या मुलाच्या, स्वामीच्या आयुष्यात काय काय घडतं या बेसिसवर ही कथा आहे. अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट इन टू ट्रबल, कसा हा नेहमी अडचणीत कसा सापडतो, अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर, आणि या अडचणीत सापडल्यामुळे वडिलांकडून कसा त्याला मार खावा लागतो याबद्दलची सर्व कथा आहे. स्वामी इज अ टॉकटेटिव्ह लिटिल बॉय किड. हा एक बोलका लहान मुलगा आहे, अँड थिंक्स दॅट हिज वे ऑफ फेसिंग लाईफ टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. तर त्याचं काय म्हणायचंय की जे फेसिंग लाईफ ही माझ्या सभोवताली जे चालू आहे, तर त्यातून त्याला बाहेर पडायचं आहे या ट्रबल्स मधून, अडचणींमधून. बट ही डज लर्न द ट्रूथ द हॅर्श वे, पण हेच जे सत्य आहे खरं, की यातून कसं बाहेर पडायचं हे तो हॅर्श वे म्हणजे काय, तर कठोर मार्गाने शिकतो. ॲज मेनी टीन्स बॅक देन ऑल ही वॉन्टेड टू डू इज, म्हणजे त्या काळातील टीन्स म्हणजे किशोरवयीन मुलांचं जे काही वॉन्ट्स, ज्या काही इच्छा असायच्या, जे काही त्यांना करूशी वाटायचं, तसं स्वामीला सुद्धा करावंच वाटायचं. जसे की प्ले अंडर द सन म्हणजे उन्हात खेळणे, किक समथिंग कोणाला ते किक म्हणजे लाथ मारणे, क्लाइंब अ ट्री झाडांवर चढणे, ब्रेक समथिंग कशाची तोडफोड करणे, अँड हॅरेस समबडी म्हणजे काय, हॅरेस म्हणजे काय, त्रास देणे, कोणाला संकटात टाकणे. असं की जसं की आपण बघा, कधी कोणाची शाळेत तुम्ही खोडकर मुलं असतात, तर ते काय कोणाची बॅग चोरतात, म्हणजे लपून ठेवतात एक मजा म्हणून, किंवा कोणाचं पुस्तक, आणि मग त्याला थोडासा त्रास देतात, मग परत आणून देतात, असं करतात. तर हे सुद्धा त्या स्वामीच्या काळातली सर्व मुलांचं जीवन होतं. अनलाईक किड्स टुडे, आजही तसंच आहे. परिस्थिती बदलली तरी मुलांचं भावविश्व थोड्या प्रमाणात बदललेलं आहे, मूळ तर तेच राहिलेलं आहे. दिस इन फॅक्ट वॉज अँड इज वन ऑफ द पार्ट ऑफ इंडिया स्टील, आणि हे असं होतं जे आत्ताच्या सुद्धा भारतातील बहुतांश भागात ह्याच गोष्टी होतात. द लाईफ ऑफ द टिपिकल बॉय ग्रोईंग अप, म्हणजे
ग्रोईंग अप म्हणजे वाढ होणाऱ्या मुलाच्या आयुष्यातील ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन अ किड्स लाईफ. या मुलांच्या आयुष्यात टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान वगैरे आता सारखे कम्प्युटर गेम नंतर मोबाईल फोन हे तर काही गोष्टी नव्हत्याच, बरोबर. आणि त्या काळात पण ज्या काही टेक्नॉलॉजी होत्या त्या या मुलांच्या भावविश्वात म्हणजे यांच्या विश्वात आल्या नव्हत्या. ही मुले पूर्णपणे त्यापासून लांब होती. ऑल दे वॉन्ट इज द प्ले हॅवॉक. त्यांना काय हवं होतं तर प्ले हॅवॉक म्हणजे काय बघा, टू प्रिव्हेंट नॉर्मल फंक्शन ऑर अ नॉर्मल अँड कॉज डॅमेज. म्हणजे काय करायचं तर खेळणे, बागडणे, कोणाला चेष्टा मस्करी करणे, अडचणीत आणून त्याचे हसू करणे, ह्या सर्व या मुलांच्या गोष्टी गप्पा असायच्या. त्यांना आत्ताच्या मुलांसारखे आताची मुलं जसे गेम घेऊन खेळत बसतात तर त्यासारखं काही नव्हतं. हा खूप सुंदर अशी कथा आहे आणि याचं चित्रीकरण सुद्धा झालेलं आहे. म्हणजे ह्याच्यावर सिरियल सुद्धा आहेत. तुम्ही मालगुडी डेज जर युट्यूबवर सर्च केलं तर पहिल्या पार्ट पासून 8व्या पार्ट मध्ये पर्यंत तुम्हाला स्वामी अँड हिज फ्रेंड ही हिंदीमध्ये सिरियल पाहायला मिळेल. खूप उत्कृष्ट प्रकारे झालेली आहे, पहावी असं तुम्हाला. ओके, 8 पार्ट्स आहेत, जवळपास 20 मिनिटांचा एक पार्ट असतो. 2.5 तास तुम्हाला पूर्ण स्वामी अँड हिज फ्रेंड्स पाहायला जाईल. पण खूप आनंद या पुस्तकातून म्हणजे त्या सिरियल मधून तुम्हाला मिळेल. तर पुढे पाहू आपण बघा, इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोइंग इयर्स. म्हणजे आता याची जी वाढ होत होती त्या काळात तो कसा मुलगा होता तर ते पाहू. इन दिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामीज 10-year-old माइंड. तर हे लिखाण काम करताना आर के नारायण हे एक 10 वर्षाच्या त्या स्वामीच्या ते माइंड म्हणजे काय तर त्याच्या बुद्धी, त्याचं डोकं कसं चालेल याचा पूर्ण विचार करून म्हणजे त्याच्याशी समरूप झाले होते 10 वर्षाच्या मुलाबरोबर. अँड एक्सप्लेनिंग इक्विसाइटली हाऊ ही थिंक्स. आणि त्यांनी एक्सप्लेन केलं इक्विसाइटली म्हणजे खूप उत्कृष्टपणे त्यांचं भावविश्व त्या लहान वर्षाच्या मुलाचं कसं जग असतं हे खूप उत्कृष्ट प्रकारे आपल्याला पुस्तकात दाखवण्यात आलेलं आहे. व्हॉट हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज. आणि त्याचा जगाबद्दलचा कसा दृष्टिकोन असतो, तो जगाला कोणत्या अँगलने पाहत असतो हे या पुस्तकात सांगितलेलं आहे. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट्स व्हेरी अटॅच टू द कॅरेक्टर ऍज द स्टोरी प्रोग्रेसेस. आणि जशी जशी ही कथा पुढे जाती, प्रोग्रेस म्हणजे पुढे जाती, तसा जो रीडर जो वाचक आहे तो या स्वामीला स्वतःच्यात फील करतो आणि त्या कॅरेक्टरला स्वतःशी कुठेतरी अटॅच करून घेतो की हो त्यातले काही प्रसंग आपण आपल्या आयुष्याशी जोडतो. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. म्हणजे या आर के नारायण यांच्या लेखणीची हीच तर जादू आहे. पुढे बघा, सिग्निफिकन्स ऑफ द बुक. आता या पुस्तकाचे महत्व बघा काय आहे. स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण इज नॉट अ मेअरली इंटरेस्टिंग रीड दॅट कुड बी एन्जॉय फ्रॉम टॉप टू बॉटम. स्वामी आणि त्याचे फ्रेंड हे जे आर के नारायण यांचं पुस्तक आहे हे काय इंटरेस्टिंग असं बुक नाही म्हणता येणार त्याला, की पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत एन्जॉय करता येईल. तर ते एक वेगळ्या प्रकारचं, जसे की बघा इन्फॉर्मेटिव्ह बुक्स असतात की त्यातला कुठलाही भाग सोडून दिला तर काही एखादी कन्सेप्ट सुटून जाती, तर असं नाही. हे एक मनाला खाद्य असणारं पुस्तक आहे, नाही की डोक्याला. आलं लक्षात. बट द वर्क ऍट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटरसी व्हॅल्यूज इवन इफ इट इज अ टीन बुक. पण त्यातून आपल्याला लॉट ऑफ लिटरसी व्हॅल्यूज खूप सारे मूल्य आपल्याला समजतात, खूप सारे गुण आपल्या अंगात म्हणजे आपण शिकू शकतो. असं ह्या टीन एजर्सच्या बुकमध्ये म्हणजे किशोरवयीन मुलांनी वाचावं असं एक बुक आहे, पण ते आपण सुद्धा वाचू शकतो. स्वामी अँड फ्रेंड इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. मुलांनी, किशोरवयीन मुलांनी हे पुस्तक जरूर वाचावं असं एक छान पुस्तक आहे हे. Also the book is widely used in the Asian continent as a study text for the students who study literature as a subject of school. आणि हे पुस्तक वाईडली यूज केलं जातं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात यूज केलं जातं एशियन कॉन्टिनेंट पूर्ण आशिया खंडामध्ये. जी मुलं स्टडी लिटरेचर ऍज अ सब्जेक्ट ऍट स्कूल, जी मुलं आपल्या स्कूलमध्ये शाळेत लिटरेचर इंग्लिश लिटरेचर हा सब्जेक्ट असतो, तर त्यात त्या मुलांना हा धडा हे पुस्तक शिकवलं जातं सेपरेट. जसं की बघा खूप सारे आपल्याकडे इंग्लिश मिडियमचे स्कूल्स आहेत जिथं इंग्लिश रीडर हे एक वेगळं पुस्तक असतं आणि त्यांना एका वर्षात एक कादंबरी दिली जाते, एक पुस्तक दिलं जातं. त्या पुस्तकाचं पूर्ण अवलोकन करायचं असतं, त्या पुस्तकात काय दिलंय यावर त्यांचा पेपर असतो. तर त्या मुलांना
हे स्वामी अँड हिज फ्रेंड्स हे पुस्तक अभ्यासायला असतात. दिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर. मग आता अभ्यासक्रमात आहे म्हणजे याचा अर्थ ह्या पुस्तकात खूप अवघड ग्रामर आहे असा अर्थ होत नाही. अँड टेक्निकल जार्गन म्हणजे काय टेक्निकल वर्ड्स यूज केलेले आहेत, काही टेक्निकल माहिती भेटतीये असं अजिबात नाहीये. ऍक्च्युअली द ट्रूथ इज कॉन्ट्रॅटरी टू दिस. बरोबर याच्या अपोजिट आहे. म्हणजे सरळ साधी सोपं भाषा आहे या पुस्तकाची, जी कोणत्याही वाचकाला रीडरला खूप लवकर समजेल आणि या पुस्तक वाचताना कंटाळा येणार नाही. असं एक खूप छान पुस्तक आहे. मी स्वतः वाचलेलं आहे आणि वन ऑफ द मोस्ट लाईक माय पुस्तक आहे. खूप आवडीचं पुस्तक आहे माझ्या. तर पुढे वाचून बघा. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच सिम्पल इंग्लिश इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज वर्क ऑफ अ लिटरसी जिनियस लाईक R.K. नारायण. स्वामी आणि फ्रेंड्स हे जे पुस्तक आहे ते सिम्पल इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे आणि हार्ड टू इमॅजिन दॅट म्हणजे हे आपल्याला कल्पना करायला थोडंसं अवघड जाईल, कारण एक लिटररी जिनियस म्हणजे साहित्यातली एक मोठा व्यक्ती R.K. नारायण यांनीच हे पुस्तक लिहिलेले आहे का यावर आपल्याला विश्वास बसणार नाही. असं हे पुस्तक आहे का तर यातली सरळ साधी भाषा. द इंग्लिश यूज इन द बुक इज बोथ प्लेन सिम्पल. खूप सरळ साधी भाषा आहे विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स म्हणजे ज्यामुळे आपल्या अडचण येईल किड्सला की या शब्दाचा अर्थ काय, लेखकाला काय म्हणायचंय ते नीट कळणार नाही. असं या पुस्तकात अजिबात नाही. खूप सरळ साधी पुस्तक आहे भाषा यातील. ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ऍड्स टू सिम्प्लिसिटी ऑफ बुक. अनेक सिंपल छोटी छोटी वाक्य आहेत ज्यामुळे मुलांना लवकर अर्थ समजण्यास मदत होते. इट इज मेन्शन इन द डिस्क्रिप्शन दॅट द बुक इज अबाउट मिस्चिवियस 10-year ओल्ड इंडियन बॉय. याच्या जी डिस्क्रिप्शन पुढे प्रस्तावना असते त्याच्यातच लिहिले आहे की हे एक इंडियन 10 वर्षाच्या मुलाचं मिस्चिवियस जो खोडकर मुलगा आहे ह्याच्या बद्दलचं एक पुस्तक आहे पूर्ण स्वामी अँड हिज फ्रेंड्स. अँड सम पॅरेंट्स मे बी कन्सर्न अबाउट द इन्फ्लुएन्स दिस विल हॅव ऑन देअर ऑलरेडी मिस्चिवियस चिल्ड्रन. आणि काही पालकांना भीती सुद्धा वाटू शकते की माझ्या खोडकर आता हा स्वामी खोडकर आहे त्याचं पुस्तक वाचून माझ्या खोडकर मुलाला सुद्धा काही नवीन कल्पना भेटतायत काय ह्या पुस्तकातून अशी सुद्धा भीती वाटू शकते. पण बट द बुक इज ॲज सच. पण हे पुस्तक कसं आहे बघा. दॅट इज encompasses the mischief of the kids in the view of the kid which is harmless and pure in his perspective. पण हे पुस्तक वाचल्याने आपल्याला काय कळेल, एक वलय एक सराउंडिंग निर्माण होईल मिस्चिफ ऑफ द किड्स ज्या खोडकरपणा असतो मुलांचा इन द व्ह्यू ऑफ किड म्हणजे मुलाच्या दृष्टीने ज्याला आपण खोडकरपणा म्हणतो ते मुलाच्या दृष्टीने कोणत्या गोष्टी असतात त्या त्यांच्या नजरेत काय म्हणतात त्याला त्यांचा नजरिया कसा असतो त्या गोष्टीबद्दल. विच इज हार्मलेस म्हणजे कोणालाही त्रास न देणे अँड प्युअर इन हिज पर्स्पेक्टिव्ह त्याच्या दृष्टिकोनाने त्या खूप स्वच्छ साध्या सरळ गोष्टी असतात ज्या आपल्याला खोडकर नुकसानकारक वाटतात. म्हणजे काय होईल या पुस्तकातून आपल्याला एक मुलांचं भावविश्व सुद्धा कळणार आहे की त्याला कसं वाटत असतं त्या गोष्टी करताना. ऑल्सो अमिस्ट ऑल द मिस्चिफ अँड नॉटीनेस. अमिस्ट म्हणजे काय सभोवताली तर राऊंड म्हणजे एक वेढा मारणे त्यांच्या मिस्चिफ अँड नॉटीनेस त्यांच्या खोडकरपणा भोवती वी ऍक्च्युअली फाइंड दॅट स्वामी इज लिव्हिंग म्हणजे त्याचा सर्व खोडकरपणा त्याचा खट्याळपणा हे सगळं आपल्याला सभोवताली दिसतं हे पुस्तक वाचताना. पण आपल्याला काय फाइंड दॅट म्हणजे यातून काय शोधतो आपण तर स्वामी इज अ लव्हिंग खूप प्रेमळ अँड टेंडर म्हणजे सौम्य प्रेमळ मुलगा आहे. हु इज ऍक्च्युअली व्हेरी सेन्सिटिव्ह आणि खूप संवेदनशील सुद्धा आहे ज्याला काही गोष्टी लगेच मनाला लागतात असा. इट इज ऑल्सो नोन फॅक्ट दॅट द मिस्चिवियस किड आर मोस्ट सेन्सिटिव्ह. आणि ही तर गोष्ट खूप महत्वाची आहे की जे मिस्चिवियस म्हणजे खोडकर मुलं असतात ते खूप सेन्सिटिव्ह संवेदनशील सुद्धा असतात. त्यांच्या मनावर भरपूर लवकर परिणाम सुद्धा होतो चांगल्या वाईट गोष्टींचा. अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल आणि त्यांचं खूप लोकांवर प्रेम असतं त्यांना सुद्धा खूप लोकांचं प्रेम भेटतं. अँड R.K. नारायण डज अ ग्रेट जॉब कन्व्हेइंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि हीच गोष्ट R.K. नारायण यांनी खूप उत्कृष्ट प्रकारे आपल्या लेखनातून आपल्या सर्व वाचकांना सांगितलेली आहे. So in conclusion, it can be said that this book is good read for children of all ages who may just enjoy a good read or who may want to improve their English skill. तर
आपलं कन्क्लुजन म्हणजे काय, निष्कर्ष निघतो. हे असं पुस्तक आहे, गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. कोणत्याही वयाच्या मुलांसाठी हे पुस्तक खूप चांगलं आहे. हु मे जस्ट एन्जॉय गुड रीड, म्हणजे जे एक आनंदासाठी किंवा वाचतील, ऑर हु मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल, किंवा त्यांचं इंग्रजी सुधारण्यासाठी सुद्धा जे वाचन करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे उत्कृष्ट एक पुस्तक आहे. पुढचा पॉइंट आहे आपला अबाउट द ऑथर, म्हणजे लेखकाविषयी माहिती. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर ऑफ ऑल टाइम, आर के नारायण. तर स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचे लेखक जे आहेत आर के नारायण, हे भारतातील एक खूप मोठे लेखक आहेत. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क ऑफ इंडिया हॅज एव्हर प्रोड्युस्ड. आर के नारायण हे म्हणजे यांचं योगदान आउटस्टँडिंग म्हणजे उल्लेखनीय, यांचं भारतीय साहित्यात एक उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. आर के नारायण यांनी जेवढं साहित्य भारतात तयार झालं त्यात ह्यांची खूप सारी अजरामर पुस्तकं आहेत. अँड दिस बुक इज पर्टिक्युलर कॅप्चर द इन्सेन्स ऑफ इंडिया अंडर द ब्रिटिश रूलर. आणि या पुस्तकात पर्टिक्युलर काय केले, काय कॅप्चर झाले, काय दाखवण्यात आलं, तर ब्रिटिश रूलर म्हणजे इंग्रजांच्या काळात जेव्हा इंग्रजांचे राज्य होतं भारतावर, त्या काळातलं समाज जीवन कसं होतं, अँड द माइंड, त्या काळातील मुलांचं विश्व कसं होतं, अँड लाईफ ऑफ द टिपिकल टीनेज किड, आणि त्याचं आयुष्य, त्या काळातील मुलांचं आयुष्य कसं जगत होते याबद्दल आपल्याला भरपूर सारी माहिती भेटते. अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड, आता इतर उल्लेखनीय कामं बघा त्यांची काय आहेत. मालगुडी डेज ही सिरियल सुद्धा आहे, 53 एपिसोडची सिरियल आहे, 20 ते 22 मिनिटं. जसं की मी सांगितलं त्यातले 8 एपिसोड स्वामी अँड हिज फ्रेंड्स वर आहेत. तर 53 एपिसोडची खूप उत्कृष्ट अशी सिरियल आहे, तुम्ही पाहू शकता युट्यूबवर. द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स, हे सर्व त्यांची पुस्तकं आहेत. अँड मेनी मोर लिटररी वर्क्स, अनेक असं खूप मोठं साहित्यिक काम त्यांनी केलेलं आहे. सचच त्यात आता काय, द रामायण आणि द महाभारत ही पण खूप मोठी पुस्तकं, म्हणजे खूप उत्कृष्ट पुस्तकं आहेत त्यांची. तर द रामायण अ शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन इपिक, म्हणजे काय, हे जे इंडियन इपिक, इंडियात भारतीय इपिक बुक्स आहेत रामायण आणि महाभारत, त्यांचं शॉर्ट मॉडर्न प्रोज व्हर्जन, म्हणजे काय, एक संक्षिप्त छोटस मॉडर्न प्रोज, म्हणजे आजच्या आधुनिक भारतामध्ये रामायणाचा आणि महाभारताचा कसा संबंध आहे यावर ही पुस्तकं आहेत दोन्ही. सो गो टेक अ लुक ऍट देम, म्हणजे त्यांच्या तुम्ही आनंद घेऊ शकता, वाचू शकता, इफ यू आर इंटरेस्टेड. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, आवड असेल, तर या सर्व पुस्तकांचा तुम्ही आनंद घेऊ शकता असं म्हणायचं आहे. तर इथे आपला ही व्हिडिओ संपत आहे. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करा. जर अजूनही आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब आवर चॅनल. केसीसी ऑनलाईन ट्युशनचा जर तुम्हाला हिस्सा बनायचा असेल, आमची ट्युशन जॉईन करायची असेल, तर डिस्प्लेमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय.